संघ हा टॉप 4 मध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। दोन्ही संघाला शुभेच्छा असणार आहेत। दोन्ही संघ या ठिकाणी चांगला खेळ दर्शवा, विजय आपला नक्कीच होईल हे मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत आमच्या कॉम्बॉक्स मधून। तर जाऊया मॅच कडे। चला दोन सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्या आपण। सलामीची जोडी मात्र कोण येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। आपण पाहतायत ए पॅनल यानंतर लगेचच बी पॅनल आणि बी पॅनलची जशी घोषणा होईल या ठिकाणी आपण बी पॅनल मधून जे संघ पाहतोय यामध्ये बी पॅनल मध्ये आपण पाहिलं तर पहिला सामना वन मॅन शो पंचाली वर्सेस आगवन वामिका स्टार। दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे। आगवन वामिका स्टार आणि वन मॅन शो पंचाळी दोन्हीही जर पाहिलं तर एकाच विभागामधून दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील। बी पॅनल मेहुल पाटील देखील आपण पाहतोय अगदी सातपाडी चा आनंद घेत असताना, खेळाचा आनंद घेत असताना सातपाडीचे रहिवासी आहेत आणि पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे सज्ज झाले आपण पाहतोय। एका बाजूला दिवेश पाटील तर दुसऱ्या बाजूला अभि। नक्कीच हे दोन फलंदाज आपण पाहतोय। क्षेत्ररक्षणासाठी सजवलं गेलंय। ऑफसाइड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतीन सज्ज झालाय। बघूया पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी महत्वाची लढत आहे दोन्ही संघासाठी आणि इथून जर पाहिलं तर उद्याचा तिकीट नक्कीच मिळणार आहे दोन संघातील एका संघाला। बघूया कोणत्या संघाला हे तिकीट मिळतंय। मात्र पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल यतीन पाटीलच्या माध्यमातून दिवेश पाटील साठी। चांगला चेंडू होता, अगदी पायावर टाकला होता आणि पायावर टाकलेल्या चेंडूवर सिंगल रन्स कंप्लीट केली दिवेशने। एक सिंगल रन्स जरूर घेतली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड या ठिकाणी नक्कीच एकने आखलं गेलंय। आणखीन एक सिंगल रन्स त्यामध्ये जॉईंट होईल। डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय अभि यांनी देखील। गेल्या मॅच मध्ये देखील आपण दिवेश आणि अभिला पाहिलं की सिंगल डबलने स्टार्ट केली। पहिले 12 चेंडू सिंगल डबलने खेळले आणि तदनंतर उर्वरित 12 चेंडू आहेत त्यावर आक्रमण केला। ही रणनीती आखली होती। इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज लागली होती, चेंडू काही काळ हवेत होता परंतु त्या ठिकाणी तुषार मोरे आपल्याला पाहायला मिळतोय यष्टांच्या मागे। एक गुड क्रिकेटर म्हणून लेदर असो, अंडरआर्म बॉक्स असो आणि ओव्हरआर्म क्रिकेट असो, खूप चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। इथे मात्र चांगली खेळी, अभिला माघारी परतावा लागेल। चांगली कौशिकची या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाली आणि तदनंतर यतीन पाटीलने देखील कोणतीही चुकी केली नाही। पहिल्या कडीचं पतन होताना अभि मात्र बाद होतोय साई गणेश सातपाडी संघाचा। तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 रन्स कंप्लीट झाले आहेत। 4 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर आणखीन एक सिंगल रन्स जॉईंट होताना धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। भावेश पाटील आणि दिवेश पाटील आता 4 झाले, 4 धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे। ओहो, शेवटचा चेंडू जर पाहिला तर नक्कीच भावेश थोडासा गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू थोडासा फास्ट आला आणि त्यानंतर पाहिलं तर कुठलीही रन्स येणार नाही। ओव्हरची होते समाप्ती, एक षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 4 धावा लागल्या जात आहेत। पाहिलं आपण दोन फलंदाजाचा जर विचार केला तर संयमतेने खेळतायत, जाणीव आहे
कारण की विकेटचा जर विचार केला तर विकेट थोडासा हार्ड आहे, प्रॉपरली चेंडू फळीवर येत नाहीये आणि तेच कारण बनते. इथून जर सांभाळून खेळणं खूप गरजेचं आहे. हे की आक्रमण करण्याचा प्रयत्न केला दिवेशने, आक्रमण करत असताना आपण पहिल्याच मॅच मध्ये विकेट मिळाला होता. अगदी इथे मात्र पाहतोय आणखीन एक आक्रमण केलाय पहिल्या चेंडूवर, फुलटच चेंडू होता, सोडणार नाही हा मात्र नारा लावला जातोय आणि चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी नयन बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर येत असताना ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं जातंय, परंतु पहिल्याच चेंडूवर त्याच्या विरोधात आक्रमण केलाय. चांगला फटका दर्शवला दिवेश पाटील. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 8 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा चौकार. 4 धावा दिवेश पाटीलच्या या फळीत येत आहे. आणखीन 4 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र 8 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहिला आणि दिवेशने नक्कीच गॅप जो होता, कारण की लेग साईडच्या दिशेने जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सजवले होते आणि यामध्ये गॅप जास्त होता आणि त्याच गॅपचा फायदा उचलत बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिला आणि एकंदरीत 12 धावा या धावफलकावर लागल्या. 2 चेंडूवर 2 चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नक्कीच आता मात्र 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड रिजन मध्ये घेतले आहेत. इथे फटका मारायचा आहे परंतु नाही. अनिकेत येतोय चेंडूवर, रन्स मात्र इथे रोखला जातोय. डॉट चेंडू येतोय. पुढचा चेंडू नयन बाबू आपल्याला पाहायला मिळेल. फटका सजवला आहे, हर्षीच्या हातामध्ये आहे. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. भावेश आणि दिवेशची जोडी आहे. ही जोडी जर शेवटच्या चेंडूपर्यंत खेळते तर एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारली जाईल. नवली संघाला मात्र ही जोडी तोडणं खूप गरजेचं असणार आहे. सातपाडी संघ म्हटला तर 2024 आताच्या हंगामामध्ये खूप चांगला खेळलाय. अगदी नवली चषकामध्ये देखील जर पाहिलं तर चॅम्पियन राहणारा संघ म्हणून सातपाडीला आपण पाहिलं गेलं. आता मात्र पाहतोय इथे आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. दिवेश पाटील शेवटच्या चेंडूवर आक्रमकता करेल का याचे देखील नक्कीच विचार करावा लागणार आहे. परंतु पाहतोय गॅप मध्ये काय आपल्याला खेळता येईल का. चांगला चेंडू आहे, सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. तुषार खूप वेगाने चेंडूवर गेला होता आणि ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरा कंप्लीट होतोय. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती लागली जात आहेत 15 धावा. तर आपण पाहतोय आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. विकेटचा जर विचार केला तर मिस्टर अभि जो बाद झाला आणि त्यानंतर भावेश पाटील येताना आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडूंनी जर पाहिलं तर आपली बाजू सांभाळून ठेवले. हर्षू येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी दिवेश पाटील साठी पहिला चेंडू या ठिकाणी असणार आहे. बघूया कशा पद्धतीने डावकर त्याचा गोलंदाज. हा चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न होता, अगदी लेग कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग कट केलाय. चांगला फटका इथे यतीन. या चेंडूवर नक्कीच रिस्क घेतली होती दिवेश पाटीलने, परंतु ही रिस्क स्वतःच गडी या ठिकाणी गमावावा लागला. गडीचं पतन. चांगलं क्षेत्ररक्षण यतीन कडून आणि चांगली फेकी तितकेच चांगली गॅदर नक्कीच हर्षीने केला आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत धावा लागल्या जात आहेत 16 धावा. विकेटचं पतन झाला. फटका चांगला होता परंतु रन्स घेणं ही चुकीचं नक्कीच ठरलं या ठिकाणी. दिवेश पाटील बाद झालाय, मात्र नवीन फलंदाज अर्चू आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा झाल्या आहेत. इथून मात्र लांब थोडस बॅट शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ज्या पद्धतीने टर्न केला गेला, चांगला टर्न पाहायला मिळाला आणि या टर्नच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न फसला गेला. अजून जर पाहिलं तर
षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवला जातोय. चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याची, अगदी पायामध्ये चेंडू टाकला जातोय. रोखण्याचा काम या ठिकाणी करतोय मिस्टर हर्षू. 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. बघूया, हर्षू एक चांगला गोलंदाज आहे. हो, इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय. अगदी जर पाहिलं तर नंदन त्या ठिकाणी होतं, परंतु नंदनच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. चौकार, 4 धावा. थोडस जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला मिळाला. या शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूवर नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय यतीन पाटील. पुन्हा एकदा वेगाने येतोय चेंडूवर. नक्कीच जसं दिवेश पाटीलला बाद केलं होतं, भावेश पाटीलला देखील बाद करण्याचा प्रयत्न यतीन करताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्रीज मध्ये होते त्यामुळे फेकी केली नाहीये. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू कंप्लीट झाले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. अर्चू फलंदाजी मार्कवर. सिंगल रन्स जाणीव आहे सिंगलने आपण स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहोत. अजूनही शेवटचे म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर स्कोरबोर्ड वरती 23 धावा लागल्यात. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा या स्कोरबोर्ड वरती लागत आहेत. चला, यानंतर 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. 2 संघांना मी विनंती करेन आणि रत्नदीप वेऊर संघ आपणास विनंती केली जाते, आपण जो सन्मान चिन्ह आहे तो घेण्यासाठी यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वन मॅन शो पंचाळी आणि आगवन वामिका स्टार दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण तुषार मोरे. चेंडू या ठिकाणी फेकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तनयकडून पाहायला मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तनय चेंडूच्या आत्मच्या पद्धतीने चेंडूवर आला आणि त्याने फील्ड केली. अगदी बाउंड्री अडवताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 24 धावा लागल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तुषार मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर भावेश पाटील साठी असणार आहे. चांगला चेंडू आहे. खोदून चेंडूला काढलाय, परंतु नाही, इथे रन्स मिळणार नाहीये. 4 चेंडू अजूनही खेळायचे आहेत. या 4 चेंडूवर चांगली धावसंख्या जमवीन हे मात्र कॉन्फिडन्स दाखवलंय भावेश पाटीलने. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर तुषार मोरे सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्याच सामन्यामध्ये जर पाहिलं तर जेव्हा ओव्हर टाकण्यासाठी आले होते कुठेतरी चुकीची गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यामध्ये अगदी पकड मजबूत केले. चांगला खोलवरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नंदन चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय, परंतु इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही स्कोरवरती लागली जाते, ती म्हणजेच 25 रन्स, 25 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया या 3 चेंडूवर किती धावा जमवले जातील. तुषार चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची चेंडू हाताळताना हा देखील चेंडू अगदी डबल बॅट लागले की काय तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स घेण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट केला गेला. 1 धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. 26 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. बघूया खेळाडू कक्षाकडून मात्र 30-30 चा इशारा येतोय. 30 धावा जमवल्या जातील का याकडे देखील नक्कीच नजर असतील. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अडवलाय. सुरेख फॉलो थ्रू मध्ये तुषार मोरे चांगले क्षेत्ररक्षण करताना चांगले क्षेत्ररक्षण केलंय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत 26 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. आहा, इथे फसवलाय, चकवा दिलाय चेंडूने. भावेश पाटील बाद. 26 धावा स्कोरवरती आणि 27 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. चला, 2 संघांना मी विनंती करेन, आगवण संघ या आपण आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर वन मॅन शो पंचाळी. हॅलो हॅलो हॅलो
तर यस टॉस बॉक्स मध्ये जोडी आपण पुन्हा एकदा आगवन वामेका स्टार कर्णधार पोचवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. त्याचबरोबर वन मॅन शो पंचाळी कर्णधार पोचायचा आहे लगेच टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक यायचे लगेच टॉस बॉक्स मध्ये. वन मॅन शो पंचाळी व वामिका स्टार आगवन संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघामधील एक झुंजात्मक खेळी एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. लगेच टॉस साठी यायचा दोन्ही संघ. कर्णधार तर वन मॅन शो पंचाळी संघ लगेच रिपोर्ट करा टॉस साठी. आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत आगवन वामिका स्टार संघाचे कर्णधार विकास आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत. तर वन मॅन शो पंचाळी संघ प्लीज लगेच रिपोर्ट करा. पंचाळी संघ अंकुश भोईर या लगेच, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. तर योगेश मॅचला स्टार्ट करेल. एका बाजूला हर्षू तर दुसऱ्या बाजूला यतीन पाटील. अगदी 27 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. पहिल्या चेंडूवर करारी प्रहार, परंतु त्या ठिकाणी धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला थांबवलाय. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. 27 धावांचं लक्ष दिलंय. दोन्ही संघ टॉप आहेत. आपण पाहतोय सिंगल रन साठी गेलाय अर्चू. अगदी वेगाने येतोय चेंडूवर. चांगली फेकी केले, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हर दिलं त्या चेंडूला. सिंगल रन्सने या ठिकाणी खातं खोललं जातंय. सिंगल रन्स मिळत आहेत. आपण पाहतोय यतीन पाटील एका बाजूला, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये थोडीशी कमी स्टार्ट केली होती, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये चांगली स्टार्ट केली, चांगली गोलंदाजी केली. आणि आता मात्र हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. सुरेख फटका इथून जर पाहिलं तर गॅप शोधलाय आणि रोनितच्या अगदी सुरेख फटका या ठिकाणी प्रेषितच्या अगदी बाजूने चेंडू पाहायला मिळाला. चौकार जातोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 5 धावा लागल्या आहेत. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. तर येस दोन्ही संघांमध्ये टॉस केला जातो. एका बाजूला वन मॅन शो पंचाळी तर दुसऱ्या बाजूला आगवन संघ वामिका स्टार. तर वन मॅन शो पंचाळी संघ मात्र टॉस विन झालाय. तर वन मॅन शो पंचाळी संघ आपण टॉस विन झालाय. तर आपला निर्णय काय असणार आहे तो कळवायचा मला. आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर येस आपण क्षेत्ररक्षण घेणार आहोत. प्रथमतः फलंदाजी दिली जाते वामिका स्टार आगवन संघाला. तर जास्तीत जास्त किती धावापर्यंत टार्गेट असेल? आम्ही असं काही टार्गेट ठरवलेलं नाही आहे. जेवढं चांगलं खेळता येईल तेवढा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि जो टार्गेट आम्ही देऊ त्याला चेस करण्याचा प्रयत्न करू. हाच असेल. आम्ही काय अजून डिसाईड केलेलं नाही किती थांबू आणि कितीत नाही ते. येस धन्यवाद. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. तर येस प्रथमतः क्षेत्ररक्षण तर घेतलंय, परंतु आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी आगवन संघाला. तर आगवन संघ आपल्यासोबत जोडले गेलेला. तर विकास प्रथमतः फलंदाजी करताना जास्तीत जास्त किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? तुम्ही सामना तर पाहिलाच असेल ज्या पद्धतीने फलंदाज मेहनत घेत आहेत धावा जमवण्याचा, परंतु चौकार नोंदवणे हे थोडं कठीण झालंय. बॉलिंग आपण पिच पाहू शकाल आणि जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न असतात गोलंदाजांचा आणि गोलंदाज सक्सेस होत आहेत. विकेट सांगायला गेलं तर बॉलिंगसाठी चांगली आहे आणि बॅट्समॅनसाठी थोडी हार्ड आहे, कारण की बॉल बॅटवर नीट येत नाही. आणि इकडे तर 30 रन पण भरपूर झाल्यात. 30 रन झालं तर आम्ही पण त्यांच्या जोडीला फाईट करू. नक्कीच तुम्हाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स मध्ये जुळले जाणार. संतोष सर धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं थोडीशी चुरशीचा सामना चालू आहे. सतपाटी विरोधात नवली हा 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामधील लढत आपल्याला पाहायला मिळाली. तर या चेंडूवर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी केली बसंत गुप्ता यांनी. अचूक फेकी केली होती परंतु यष्टांना लावू शकले नाही. योगेश पुढचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन साठी. अभि मात्र पुढे येतोय, चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट करते. ओव्हरची होते समाप्ती. एक षटक कंप्लीट झालंय आणि एका षटकाच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 20 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहू शकताय. एका बाजूला नवली संघ, नवली अ संघ, कारण की या मैदानावर जर पाहिलं तर नवली ब संघ देखील आज त्यांना चान्स मिळाला होता आणि खेळण्यासाठी चांगली खेळी केली होती, परंतु कुठेतरी हारजीत असते आणि त्याच ठिकाणी जर पाहिलं तर संघ पराभूत झाला. इथून जर पाहिलं तर सातपाटी संघ आपण पाहतोय पहिल्याच षटक हाताळला गेला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर अगदी 7 धावा ही जमवली गेली नवली संघाकडून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक लेग कटर गोलंदाज आहे, मात्र बघूया आदित्य कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आदित्य याचा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. आतापर्यंत धावा पाहतोय आपण 8 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. सिंगलने या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न करतायत नवली संघ. जाणीव आहे की सिंगलने देखील आपला सामना जिंकू शकतोय, मात्र हेच विचार एका बाजूला यतीन आणि दुसऱ्या बाजूला अर्चू करतोय आपण पाहतोय. अर्चूची चांगली खेळी मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली. या मॅच मध्ये देखील विकेट सांभाळून या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजी करताना आदित्य पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. हो, सिंगल साठी गेलाय. पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतले गेले आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा आदित्य घेऊन येतोय. हा चेंडू मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे. अवांतर धावसंख्या 1 ने वाढेल. 10 धावा. आता मात्र आपण पाहतोय कॅल्क्युलेशन क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे तोच मात्र यतीन आणि हर्षू खेळताना, कारण की जाणीव आहे चेंडू आणि रन्स यांच्यामधला फरक जर पाहिला तर एका धावेचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पायावर चेंडू आदळतोय. आदित्य अगदी वेगाने आला होता, परंतु क्रीज मध्ये बॅट आली होती यतीन पाटीलची. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डची धावसंख्या जर पाहिली तर 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होत आहे. 11 धावा. सायलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे, काय की जशी मॅच जी आहे ती रंगली गेली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. फटका तर सूर्य काय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगाने चेंडूवर आला, परंतु या चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही स्कोरबोर्ड वरती लागली जाते. 12 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर चेंडू आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स ज्या आहेत कोणीतरी वाचवणं खूप गरजेचं असणार आहे. शेवटचे चेंडू आहे या षटकातील. आतापर्यंत अजूनही जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असं मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा आदित्य सिंगल रन्स आदित्यच्या विरोधात पुन्हा एकदा घेताना यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरची होते समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट मी नक्कीच म्हटलं होतं, त्याचं उत्तम उदाहरण. 6 चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतले गेले. चांगलं कॅल्क्युलेशन नक्कीच जमवलं गेलंय. आता मात्र सातपाडी संघ आणि नवली संघ दोन्ही संघ जर पाहिलं तर बॅलन्सिंग आहेत. इथून कोणता संघ सामना जिंकेल हे अजूनही सांगणं मुश्किल आहे. आणि इथून जर पाहिलं तर सातपाटी संघ विचार करेल यतीन आणि हर्षूचा विकेट हा महत्वाचा आहे, तो विकेट घेण्याचा प्रयत्न करील. तर दुसऱ्या बाजूला यतीन आणि हर्षू विचार करतोय की प्रत्येक येणाऱ्या चेंडूवर सिंगल रन्स आपल्याला जमवायचे आहे. इथून डॉट चेंडू आपला टेन्शन वाढवेल.
हेच मात्र दर्शवलं जाईल. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर प्रेषित गोलंदाजी मार्कवर आलाय तिसरे षटक हाताळण्यासाठी. प्रेषित पहिला चेंडू, क्रॉस बॅटने केलाय प्रहार. पहिल्या चेंडूवर आखूड टप्पा होता आणि आखूड टप्प्याला या ठिकाणी सुरेख फटका खेळून काढला. अगदी दिवेशच्या बाजूने चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा या स्कोरवरती लागल्या जात आहेत. इथून 8 धावांची आवश्यकता असेल, 9 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू जर पाहिले तर 11 चेंडू 9 धावा. 9 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू थोडासा खराब फेकला गेला आपण पाहतोय. प्रेषितच्या माध्यमातून शॉट ऑफ लेंथ होता. अर्जुने तो यतीनने तो जाणला. पुन्हा एकदा आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळताना चौकार आल्यानंतर आता गरज नाहीये, जाणीव आहे सिंगल डबलने आपण ही मॅच जिंकू शकतोय. हेच मात्र दोघांमध्ये बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. की अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा फटका सुरेख गॅप मध्ये खेळलाय. इथून जर पाहिलं तर नक्कीच धर्मेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर मिस्टर भावेश पाटील होता. या दोघांच्या गॅप मधून खेळलाय चेंडू. 4 धावांसाठी येतोय चौकार. सुरेख दमदार असंदार चौकार पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं पहिल्याच सामन्यामध्ये ज्या पद्धतीने जर पाहिलं तर सामना जिंकला गेला आणि आता मात्र कमालीचं क्रिकेट. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 4 धावा. फटका सुरेख. सामना इथे पाहिलं तर फिनिश